देवळात गेलो होतो मध्ये. तिथं विठ्ठल काही दिसेना. रखमाई शेजारी नुसती वीट. मी म्हणालो राहिलं, रखमाय तर रखमाय, कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो, विठू कुठं गेला, दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कोणीही नाहीये. म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसत. दगडासारखी झाली, मान अगदी धरली बघ, इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो, मला काही माहिती नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण.